नमस्कार उद्योजक मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असतं आणि आपल्याकडच्या स्थानिक भागामध्ये ऊस शेती ही प्रमुख पद्धतीने केली जाते किंवा जिथे तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे त्याच्या 12 किलोमीटरच्या परिसरामध्ये ऊस हे प्रमुख पीक असतं आणि जास्तीत जास्त शेतकरी हे ऊस उत्पादक असतात। मग अशा ठिकाणामध्ये ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्र सुरू करतो याचे काही फायदे, काही तोटे आणि काही महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे। नमस्कार, मी कृषीतज्ञ रोहन मनोहर कारटे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी। तर उद्योजक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुम्हाला ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर तुम्हाला त्याचं नियोजन परफेक्टली कसं करायचं आहे। तर सर्वात आधी ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये जर कृषी सेवा केंद्र असेल तर त्याचे काय फायदे होतात ते आपण थोडक्यात समजून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकरी हे आपल्या पीक पद्धतीला बऱ्यापैकी लॉयल असतात। म्हणजे जे शेतकरी ऊस उत्पादन करतात, ऊसाची शेती करतात, ते अनेक वर्षापासून ऊसाची शेती करत असतात। त्याच्यामुळे भविष्यातील अनेक वर्षांपर्यंत ते ऊस शेतीकडे नक्की जुडून राहतील हा आपल्याला विश्वास असतो। याचाच अर्थ तुमच्या कस्टमरच्या क्रॉपिंग पॅटर्नबद्दल तुम्हाला एक श्युरिटी, एक अश्युरन्स असल्यासारखं राहतं। त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नियोजन निश्चितच करू शकता। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करत असताना आपल्याला दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की ऊसाला बाळ बांधणी कधी करायची, मोठी बांधणी कधी करायची, त्याच्या बगला कधी फोडायच्या आहेत किंवा यासोबतच त्याचा बेसल डोस कधी द्यायचा आहे हे सर्व नियोजन असतं। यासोबतच ऊसाला फवारणी कधी करायची, आळवणी कधी करायची, या सर्वांचं एक परफेक्ट शेड्यूल आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये त्याची स्टॉक इन्व्हेंटरी करण्यासाठी मदत होते की कुठल्या हंगामामध्ये कोणत्या उत्पादनांची गरज लागेल त्याच पद्धतीने तुम्ही उत्पादने मागू शकता, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे स्टॉक मेंटेन करू शकता व त्याच पद्धतीने तुम्ही मार्केटिंग ब्रँडिंग करू शकता, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेड्यूलनुसार तुमच्या कृषी सेवा केंद्रातील मटेरियल लिक्विडेट होत राहतं, ज्याचाच फायदा आपल्याला एक चांगलं कलेक्शन करायला निश्चितच होतो। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करताना आपल्याला तिसरा महत्त्वाचा फायदा मिळतो, तो म्हणजे की या उत्पादनामध्ये किंवा ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आपण वापरत असतो। वेगवेगळ्या प्रकारची बल्क फर्टिलायझर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खतं असतील, वेगवेगळ्या प्रकारची संजीवके, टॉनिक, हार्मोन्स यांचा समावेश असेल किंवा कीटनाशक व बुरशीनाशकांचा समावेश असेल। यासोबतच ऊसामध्ये तणनाशकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो। म्हणूनच वेगवेगळ्या सेगमेंटचे वेगवेगळे प्रोडक्ट्स याच्यामध्ये वापरले जातात। याच्याचमुळे आपल्याला आपल्या सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स विकता येतात, ज्याच्यामुळे तुमचे नॉन मार्जिनल प्रोडक्टसोबतच मार्जिन देणारे प्रोडक्टसुद्धा विकले जातात। त्याचाच फायदा आपल्याला चांगला बिझनेस करायला निश्चितच होतो। ऊस शेतीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर इथे प्रत्येक शेतकरी किंवा ऊस शेतीमध्ये कोणतंही प्रगत तंत्रज्ञान हे सगळ्यात आधी अवलंबलं जातं। मग ते ठिबक सिंचनाचा वापर असेल की हल्ली ड्रोनने केल्या जाणाऱ्या उपाययोजना असतील, ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या केमिकल ड्रेंचिंग्स असतील, ऑर्गॅनिक ऊसाचा प्रयोग असेल किंवा वेगवेगळ्या हार्मोन्सचा शेतीमध्ये केला जाणारा वापर असो, असे अनेक टेक्नॉलॉजीज ॲग्रिकल्चरमध्ये ऊसापासून सुरू झाले किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी अवलंब केले। सो त्याच्यामुळे कुठलाही नवीन टेक्निक, नवीन टेक्नॉलॉजी ही ऊस शेतीमध्ये सगळ्यात आधी येतं असं आपण ढोबळमानाने निश्चितच म्हणू शकतो। यानंतर आपल्याला ऊस शेतीमध्ये ज्यावेळेस काम करतो तर इथल्या शेतकऱ्यांचा एक माइंडसेट आपल्याला फायद्याचा ठरतो। ऊस उत्पादक शेतकरी हे प्रयोगशील असतात। नवीन प्रयोगांना, नवीन उत्पादकांना, नवीन प्रोडक्ट्सना ते थोडे फेवरेबल असतात। त्याच्यामुळे तुम्हाला नवीन काही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करायची असेल, नवीन प्रोडक्ट सेट करायचं असेल तर त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी हे एक चांगली चॉईस आहे। आता या सगळ्या फायद्यांसोबतच ऊस शेतीमध्ये किंवा ऊस उत्पादक भागामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर आपल्याला काही तोटेसुद्धा जाणवतात। त्यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा तोटा की ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा एखादं कृषी सेवा केंद्र हे खात्यासारखं जोडलं जातं व पूर्ण वर्षासाठी किंवा पूर्ण हंगामामध्ये त्यांना ज्या काही वस्तू लागतील त्या बऱ्याचदा उधारीवरनं कृषी सेवा केंद्रातून विकत घेतल्या जातात। त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जर मटेरियल उधारीवरती दिलात तर तुमच्या उधारीचं रिकव्हरी किंवा रीपेमेंट येण्यासाठी तुम्हाला बराच वेळापर्यंत वाट बघावी लागते। या एका गोष्टीमुळे आपल्याला डेली जो कॅश फ्लो गरजेचा असतो तो कॅश फ्लो जास्त जनरेट होत नाही। त्याच्यामुळे जे तुमच्या दैनंदिन गरजा आहेत किंवा महिन्याचे एक्सपेन्सेस आहेत सो याच्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते। सो याच्यामुळे किती प्रमाणात
कोणाला उधारी द्यायची याचा निर्णय तुम्ही सद्विवेक बुद्धीने निश्चितच घेऊ शकता. ऊस उत्पादक शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला अधिक जास्त एक चांगला फायदा होतो किंवा तो थोडासा तोटाही आहे की याच्यामध्ये जे पेमेंट आहे ते लमसम प्रमाणामध्ये येतं किंवा लमसम अमाऊंटमध्ये येतं. ज्यावेळेस माझा ऊस तुटून कारखान्याला जातो, कारखान्यावरनं पेमेंट येतं, त्याच्यानंतर मी दुकानदाराचे पैसे चुकते करत असतो. सो त्याच्यामुळे एकत्र जास्त रक्कम माझ्याकडे येते, हा फायदाही आहे, परंतु ही अमाऊंट यायला बराच वेळ जातो, हा त्याचा तोटासुद्धा आहे. सो त्याच्यामुळे ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला कृषी सेवा केंद्र चालू करत असताना याचा एक सुवर्ण मध्य काढणं गरजेचं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो, सो इथे आपल्याला एक पुढचा तोटा म्हणता येईल की इथे बल्क फर्टिलायझर हे जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. युरिया, DAP, MOP, SSP, TSP यांसारखी वेगवेगळी दाणेदार खतं ही जास्त प्रमाणामध्ये शेतकरी इथे वापरत असतात. हे खतं आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये स्टॉक करून ठेवणं किंवा यांची खरेदी करणं ही एक खर्चिक बाब आहे. सो ज्यावेळेस आपलं नवीन कृषी सेवा केंद्र असतं किंवा आपल्याला बजेटचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेस इथे आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ही बल्क फर्टिलायझर ज्यावेळेस आपण विकतो ती यातील मार्जिन हे अतिशय कमी असल्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये दिसताना किंवा अकाउंटला दिसताना जास्त रुपयांची विक्री झाली असं दिसतं, परंतु त्याच्या रिटर्न्समध्ये जो आपल्याला प्रॉफिट होणार आहे, जे आपलं मार्जिन निघणार आहे ते फार कमी असतं. परंतु एकत्र तुमचं लमसममध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये मटेरियल लिक्विडेट होतं, हा इथला एक फायदासुद्धा आपल्याला लक्षात घेण्यासारखा निश्चितच आहे. कृषी सेवा केंद्र ज्यावेळेस आपण नव्याने सुरू करतो तर त्यावेळेस आपल्याला अजून पुढच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. ते म्हणजे आपल्याला एक लॉयल कस्टमर बेस क्रिएट करणं हे एक कठीणाचं किंवा एक चॅलेंजिंग बाब असते. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी असतात, हे ऑलरेडी कुठल्या तरी दुसऱ्या कृषी सेवा केंद्राशी संलग्न असतात, अटॅच असतात. सो त्याच्यामुळे जुन्या जाणत्या एक स्टेबल कृषी सेवा केंद्रातनं आपला कस्टमर बेस क्रिएट करणं हे एक चॅलेंजिंग आहे. परंतु जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग, ब्रँडिंग, कॉन्टेंट मार्केटिंगचा जर सहारा घेतलात किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर तुम्ही घेऊन आलात आणि चांगली सर्व्हिस दिली, फील्ड व्हिजिट चांगल्या केल्या, तर अर्थात तुमचा कस्टमर बेस हा लवकर क्रिएट होतोच. परंतु सुरुवातीला नवीन दुकानदारांना एक कस्टमर बेस क्रिएट करणं हे ऊस शेतीमध्ये थोडंसं मोर चॅलेंजिंग किंवा मोर डिफिकल्ट जातं. हा ऊस शेतीमध्ये काम करत असताना एक मोठा चॅलेंज आहे, याचा आपण विचार निश्चितच करायला हवा. आता ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्र नव्याने सुरू करतो आहे किंवा तुमचं कृषी सेवा केंद्र जर ऑलरेडी ऊस बेल्टमध्ये जर असेल, शुगर केन बेल्टमध्ये जर तुमचं कार्यक्षेत्र असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या उपाययोजना करू शकता ज्याने तुम्हाला कृषी सेवा केंद्र चांगल्या पद्धतीने ग्रो करायला निश्चितच मदत होईल. यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा तुम्ही कृषी सेवा केंद्र सुरू करताय तर यावेळेस तुम्हाला पर्सनल ब्रँडिंगवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कृषी सेवा केंद्र जर तुम्ही ऊस शेतीमध्ये सुरू करत असाल, ऊस उत्पादकांसोबत करत असाल, तर तुम्ही या शेतकऱ्यांना तुमच्या नॉलेजवरती फक्त इम्प्रेस करू शकता. कारण इथे जर तुम्ही प्राईस स्ट्रॅटेजीने गेलात, लोअर प्राईजवरती जर तुम्ही मटेरियल विकायला गेलात, तर तुम्हाला मार्केटच्या रेट कटिंगचं शिकार व्हावं लागेल आणि इथे तुम्ही कधीही रेट कटिंगवरती किंवा उधारीवरती जुन्या कृषी सेवा केंद्रांसोबत कॉम्पीट करू शकणार नाहीत. सो त्याच्यामुळे ऊस उत्पादकांना जर तुम्हाला तुमच्या कृषी सेवा केंद्राशी जोडायचं आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देऊ शकता, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची कन्सल्टन्सी आली, फील्ड व्हिजिट आली किंवा शेतकऱ्याच्या गरजेनुसार तुम्ही प्रोडक्ट जर देत गेलात, तर तुम्ही या शेतकऱ्यांचा विश्वास निश्चितच जिंकू शकता. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही ऊस उत्पादक शेतीमध्ये काम करता, सो तिथे तुम्हाला एक विशेष लक्ष देणं गरजेचं आहे की इथल्या शेतकऱ्यांना क्वालिटी प्रोडक्ट पुरवण्यावरती जास्त भर असला पाहिजे. कारण भाजीपाला पिकं किंवा इतर पिकांसारख्या याच्यामध्ये वारंवार फवारण्या होत नाही किंवा एका सर्टन स्टेजनंतर फवारणी करणं प्रॅक्टिकली पॉसिबलसुद्धा नसतं. सो त्याच्यामुळे तुम्ही जे कोणते प्रोडक्टचा सुझाव द्याल ते क्वालिटी असले पाहिजेत, ते रिझल्ट ओरिएंटेड असले पाहिजेत आणि त्यांनी शुअर शॉर्ट रिझल्ट दिलेच पाहिजेत, याच्यावरती तुमचा भर असला पाहिजे. आता यानंतर जर तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लवकर लोकप्रिय व्हायचं असेल, तर तुम्हाला यांच्या मातीवरती काम करणं गरजेचं आहे. आज जर आपण प्रामुख्याने बघितलं तर ऊस शेतीमध्ये शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी मार्केटनंतर जर कोणती असेल तर ती आहे मातीतील समस्या. ऊसामध्ये अनेकदा आपण भरमसाठ खतं टाकतो
अनेक खतं देऊनसुद्धा त्याचा चांगला रिझल्ट येत नाही, कारण मातीचा पोत खराब झालेला आहे, मातीतील ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झालेलं आहे, अर्थात मातीची सुपीकता कुठेतरी कमी झालेली आहे, मातीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, चोपणाची जमीन असेल, क्षारपाट जमिनीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे जो आपला आरोग्य आहे तो कुठेतरी गडबडलेला आहे की जास्तीत जास्त खर्च करूनसुद्धा तशा प्रमाणामध्ये टनेज, तशा प्रमाणातील उत्पादन जे आहे तर ते मिळत नाही आहे. परंतु जर तुम्ही कृषी सेवा केंद्र नव्याने चालू केलं तर तुम्ही सॉईल रिक्लेमिनेशन प्रॅक्टिस असतील, ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्यासाठीच्या प्रॅक्टिसेस असतील, बायो फर्टिलायझर्स खतांचा चांगला वापर असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॉस्फरसचा प्रॉपर अपटेक आणि क्षारयुक्त जमिनींचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला उत्पादन निश्चितच चांगले मिळणार आहे. यासाठी तुम्ही सॉईल टेस्टिंगचा आग्रह धरू शकता किंवा रॅपिड सॉईल टेस्ट केसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याही कृषी सेवा केंद्रामध्ये ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मातीतील ओसी वाढवण्यासाठी प्रयत्न केलात, पीएच रेड्यूस करण्यासाठी काम केला, क्षारांचं प्रमाण कमी करण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर थोड्याच कालावधीमध्ये हे शेतकरी तुम्हाला अक्षरशः डोक्यावरती घेऊन नाचणार आहेत. सो त्याच्यामुळे जर ऊस उत्पादकांमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित काम करायचं असेल तर त्यांच्या मातीवरती काम करणं गरजेचं आहे. यानंतर जर ऊस शेतीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर तुम्ही ऊसाच्या नर्सरीबद्दल विचार करू शकता की जर तुम्हाला चांगलं कृषी सेवा केंद्र सेट करायचं आहे तर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना ऊस नर्सरी तयार करून ऊसाची रोपं प्रोव्हाइड करू शकता किंवा एका चांगल्या नर्सरीतनं तुम्ही रोपं त्यांना उपलब्ध करून देऊ शकता. जर तुम्ही ऊस नर्सरी आणि कृषी सेवा केंद्र असे दोन बिझनेस एकत्र मर्ज केलात तर मात्र तुम्हाला या बिझनेसमध्ये चांगलं यश काढता येईल किंवा शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करवता येऊ शकते. कारण आपण नेहमी म्हणतो की जर तुमचं सीड चांगलं आहे, तुमचं फाउंडेशन मटेरियल चांगलं आहे, तुमची रोपं मजबूत आहे तर तुमचे प्लॉट हे चांगले येणार आहे, त्याचं एकरेजमधलं टनेज तुम्हाला काढायला चांगली मदत मिळणार आहे. यासाठी क्वालिटी रोपांवरती सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. यासोबतच ज्यावेळेस तुम्ही कृषी सेवा केंद्र नव्याने सुरू करता तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी तुम्हाला कॉन्टेंट मार्केटिंग व्यवस्थित प्लॅन करायची आहे, तुम्हाला ब्रँडिंग मार्केटिंग प्रबळतेने करायचं आहे. यासोबतच तुम्हाला उधारीचं नियोजन चांगल्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ऊस शेतीमध्ये यश तुम्हाला काढणं सोपं जाऊ शकतं. तर उद्योजक मित्रांनो, तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र ऊस पट्ट्यात काढायचं असेल तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल. यासोबतच जर तुमचे इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता व जर तुम्हाला एक यशस्वीरित्या कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर यासाठी तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं ट्रेनिंग आपल्याकडे उपलब्ध आहे. या माध्यमातून सुद्धा तुम्ही कृषी सेवा केंद्र व्यवसायाचं यासोबतच टेक्निकल माहिती, कीड रोगांबद्दलची असेल, खत, औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांच्याबद्दलची माहिती तुम्ही आपल्याकडनं मिळवू शकता. जर याबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर आम्ही देत आहोत. तर आशा आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. अशाच उपयुक्त माहितीसाठी हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.